आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार चोर राजा व त्याच्या साथीदारासह चोरीचा माल घेणाऱ्या सोनाराला देखील अटक करून हडपसर तपास पथकाने घरफोडीचे 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये पुणे शहरातील घरफोडीचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर परिणामकारक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी हसन मुलानी पोलीस उपनिरीक्षक व सहप्रभारी सत्यवान गेंड पोलीस उपनिरीक्षक व अंमलदार यांची बैठक घेऊन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आराखडा तयार केला. त्याप्रमाणे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता घटनास्थळास वेळोवेळी भेट देऊन त्यामधील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करण्याबाबत नियोजन केले होते. दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये एक इसम स्प्लेंडर गाडीवरून येऊन घरफोडी करून जात असल्याबाबत फुटेजच्या आधारे निष्पन्न झाले. सदर गाडीचे फुटेज पडताळणी करीत माग काढला असता रांजणगाव केसनंद आवाळवाडी मांजरी गाडीतळ हांडेवाडी खडी मशीन चौक तेथून परत रिक्षा करून गुंजन चौक खराडी बायपास व त्यानंतर परत दुसऱ्या दुचाकीवरून पर्णकुटी चौक मालधक्का चौक शनिवार वाडा असा माग प्राथमिक तपासात निष्पन्न झाला. त्यानंतर पुढील फुटेज उपलब्ध न झाल्याने पुढील दिशा ठरत नव्हती. आरोपीने जानेवारी ते मार्च या कालावधीत वेळोवेळी घरफोडी केल्याबाबत फुटेज उपलब्ध होत गेले. सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या मार्गाचे केलेले तांत्रिक विश्लेषणच्या आधारे रेकॉर्डवरील घरफोडी गुन्हे करणारा आरोपी नामे राजेश राम पपुल वय 40 वर्षे राहणार सच्चाई माता मंदिर दुबगड चाळ कात्रज पुणे प्रदीप उर्फ गणेश बाळासाहेब गाडे वय 35 वर्षे राहणार गगनगिरी हाइट्स नांदेड सिटी पुणे यांना दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 84/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 331 35 या गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली देऊन इतरही गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडे केलेल्या तपासात त्याच्याकडून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर गुन्ह्यातील चोरून नेलेले सोन्याचे दागिने हे सोनार कुणाल वाफगावकर राहणार सिंहगड रोड पुणे यास मध्यस्थामार्फत वेळोवेळी विकल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सोनार कुणाल वाफगावकर राहणार गंजपेठ पुणे यास तपासकामी हजर राहण्याबाबत नोटीस अदा करण्यात आली होती. परंतु कुणाल रुपेश वाफगावकर वय 23 वर्षे राहणार मंदार अपार्टमेंट फ्लॅट नंबर 16 दांगट पाटील नगर सिंहगड रोड पुणे हा तपासकामी हजर न झाल्याने त्यास दाखल गुन्ह्यात दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपी राजेश राम पपुल हा पुणे पोलिसांच्या अभिलेखावरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 40हून अधिक मालमत्तेसंबंधाने गुन्हे दाखल असून तो चोर राजा नावाने ओळखला जातो. तसेच आरोपी प्रदीप उर्फ गणेश बाळासाहेब गाडे वय 35 वर्षे राहणार गगनगिरी हाइट्स नांदेड सिटी पुणे याच्याविरुद्धही 5 गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे पकडले जाऊ नये याकरिता गुन्ह्याची सुरुवात व शेवट या दरम्यान वेळोवेळी दुचाकी बदलणे रिक्षाचा वापर कपडे बदलणे मास्क लावणे इत्यादी खबरदारी घेत असत. तरी देखील हडपसर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी 3 महिन्यात रांजणगाव ते कात्रज या भागात सुमारे 700हून अधिक किलोमीटर परिसरात फिरून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी व त्या मार्गाचे केलेले तांत्रिक विश्लेषणाआधारे आरोपी निष्पन्न करून अटक केली आहे. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे यांच्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंड अनिल बिनवडे पोलीस अंमलदार अविनाश गोसावी संदीप राठोड सचिन जाधव दीपक कांबळे अमित साखरे निलेश किरवे बापू लोणकर अमोल दनके अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडलिक केसकर चंद्रकांत रेजितवाड महावीर लोंढे सागर ननवरे दत्तात्रय खेडेकर यांच्या पथकाने केली आहे.